आयनॉक्स पवनचक्की चोरी प्रकरणात जत पोलिसांकडून चोर सोडून संन्याशाला मारहाण, पोलिसांचा अन्यायाचा खेळ, चोर मोकाट, निष्पाप वळसंगकर युवकांना जबर मारहाण। जत तालुक्यातील आयनॉक्स पवनचक्कीवर झालेल्या चोरीच्या प्रकरणात प्रत्यक्ष चोर अजूनही मोकाट असतानाच वळसंग गावातील 2 निष्पाप युवकांवर जत पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पवनचक्कीचे सुपरवायझर संदीप पाटील यांनी 17 जुलै रोजी चोरीची तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पहाटे भाजीपाला खरेदी विक्रीसाठी बाहेर पडलेल्या वळसंगच्या राम अण्णा कोळी आणि अमोल बिराप्पा कोळी या 2 युवकांवर केवळ संशयाच्या आधारावर पोलिसांनी त्यांची दुचाकी क्रमांक घेऊन त्यांना अटक केली। वळसंग ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार गावातीलच एक अत्यंत गरीब कुटुंबातील भाजीपाला खरेदी करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी हे युवक दोघे कायमच बाहेर पडतात। ते पहाटे तालुक्याला मार्केटमधून भाजी खरेदी करतात व फिरून भाजीपाला विक्री करतात। त्यांचा चोराशी काहीही संबंध नसताना केवळ पहाटे सीसीटीव्हीचे कॅमेऱ्यात गाडीचा नंबर प्लेट दिसला म्हणून पोलिसांनी कोणतीही प्राथमिक चौकशी अगर तपास न करता थेट त्यांना आरोपी ठरवत जबर मारहाण केली। शिवाय खरं कबूल केलं नाही तर 50 लाखांचा गुन्हा दाखल करू अशी थेट धमकी देत जबाब टाकण्यात आल्याची माहिती या दोन्ही भाजीपाला विक्रेत्यांना युवकांनी दिली आहे। चोर मोकाट सोडून भाजीपाला विक्रेत्यांना नाहक मारहाण केल्यानं वसंत गावात सह परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी पवनचक्की सुपरवायझर संदीप पाटील आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आरोपी मोकाट आणि कामगार आरोपी ठरत आहेत, हा कुठला न्याय असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय। जर पोलीस अशा पद्धतीने निर्दोष लोकांना अटक करत राहिले तर गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। निष्पाप युवकांची सुटका आणि जबाबदार पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज। नमस्कार, मी अमोल बिराप्पा राहणार वसंग व माझे शेजारी रामू नाटेकर। आम्ही दोघे सकाळी पहाटे 4:30 वाजता मार्केट यार्ड कामाला येत असताना आमच्या गाडीचे फोटो काढले संदीप पाटील यांनी व पवनचक्की चोरीचे बोगस कारवाई आमच्या दोघांवर केली आहे। पोलीस सागर कारंडे आमच्या चौकशी घेऊन गेले व चौकशीमध्ये बेदम मारहाण केले आहेत व ते आम्हाला बोलले की गुन्हा कबूल करा नाहीतर 50 लाखाचे चोरीचे केस टाकणार आहेत, धमकी दिली आहेत आम्हाला।